स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून सुरू असलेल्या वादावर निर्माते आणि खासदार अमोल कोल्हेंनी आता उत्तर दिले। माझ्यावर राजकीय नव्हे तर माध्यमांमधल्या मार्गदर्शक सूचना आणि नैतिकतेचा दबाव होता असं स्पष्टीकरण अमोल कोल्हे यांनी दिले। सलग 40 दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातल्या अबालवृद्धावर याचा परिणाम दिसला असता। हा विचार आम्ही करणं गरजेचं होतं। आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले जातात। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता असा प्रश्न मी आमच्या हेतूवर शंका घेणाऱ्यांना त्यांनी विचारला। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती असं देखील कोल्हेंनी स्पष्ट केलं। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर माझ्या टीमवर दबाव होता। अनेकांना धक्का बसेल यांनी केला आहे। सध्या ते आपल्या सोबत बोलण्यासाठी उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की काय घडलं होतं आणि नक्की दबाव कोणाचा होता। सर, तुम्ही एक मोठा गोप्यस्फोट केलेला आहे की शेवट दाखवण्यासाठी या मालिकेचा दबाव होता। नक्की हा दबाव कोणाचा होता? नाही, तुम्ही जर युट्यूबचा माझा व्हिडिओ जर संपूर्ण पाहिला प्रेक्षकांनी तर त्यांना याचा संपूर्ण खुलासा होईल। कारण गेले काही दिवस सातत्यानं हा आरोप स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या संदर्भात केला जात होता की मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला किंवा काही दबाव होता। पण यामधला जर गोष्ट बघितली तर कुठल्या माध्यमावर आपण सादरीकरण करतो त्या माध्यमाचे काही गाईडलाईन्स आहेत। म्हणजे दूरचित्रवाणी मालिका जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यावर स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस नावाचं एक संपूर्ण नियमावली आहे आणि या नियमावलीनुसार ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री असेल, त्यानंतर BCCC असेल, या सगळ्यांची एक नियमावली आणि त्या नियमावलीनुसार किती हिंसाचार दाखवायचा, किती त्यामध्ये रक्तपात दाखवायचा, या सगळ्या गोष्टींना काही मर्यादा आहेत। प्लस हे 2+ मार्केट असल्यामुळे लहान मुलांवर सुद्धा याचा काय परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टीत। आणि असं असताना कुठल्या तरी अभिनिवेशातून राजकीय हेतून प्रेरित होऊन स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करण्याला खरं तर हे दिलेलं उत्तर आहे की यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या होत्या की ज्या माध्यमावर मालिका सुरू होती त्या माध्यमाच्या काही मर्यादा असतात। म्हणजे तुम्ही OTT प्लॅटफॉर्म बघितला तर OTT प्लॅटफॉर्मवर सर्रास तुम्हाला शिवीगाळ सुद्धा ऐकायला मिळतो, तुम्हाला हिंसाचार जास्त दाखवता येतो। हे तुम्हाला दूरचित्रवाणी मालिकेच्या स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेसमध्ये दाखवता येत नाही। त्याच पद्धतीनं किती रक्तपात दाखवायचा याला एक मर्यादा असते। आणि दुसरी एक फार महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे हा एक नैतिकतेचा दबाव होता। म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जो काही अनन्वित छळ जो झाला, हा छळ रेग्युलरली तुम्ही दूरचित्रवाणी मालिकेवर दाखवणार आहात का? ज्या माता भगिनी बघतायत, लहान मुलं बघतायत, यांना हे बघावंसं वाटणार आहे का? याचा एक नैतिकतेनं विचार करणं फार गरजेचं होतं। इतकंच कशाला तर शिवपुत्र संभाजी हे महानाट्य जेव्हा मी साकारतो या महानाट्यामध्ये बलिदानाचा प्रसंग पूर्ण असतो, परंतु बलिदानाचा प्रसंग झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात पूर्ण कपडेपट बदलून पुन्हा संभाजीराजांच्या रूपात संभाजीराजे अवतरतात प्रेक्षागृहामध्ये। का तर जाणाऱ्या प्रेक्षकांनी मनात त्यांचं राजबिंड रूप साठवावं, ही भावना आहे, ही नैतिक भावना आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे कोणी कुठल्या तरी अभिनिवेशातून सातत्यानं जे आरोप करत होते की स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला, हे असंच नाही ते तसंच नाही, तर या सगळ्यांना दिलेलं एक सडेतोड उत्तर आहे की या प्रकारे कुठलीही गोष्ट घडली नव्हती। यामध्ये जे काही होतं ते माध्यमांच्या मर्यादा होत्या आणि त्याचबरोबर हे एक नैतिक जबाबदारी म्हणून आमच्या संपूर्ण टीमने घेतलेला निर्णय होता। आता सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा मग ज्या पद्धतीने टीका होते किंवा सांगण्यात येते की शेवट जो आहे, शेवट तुम्ही सांगितलं की तुम्हाला सांगावं लागलं समोर येऊन की आमच्यावरती कुठेतरी दबाव होता आणि नियमावलीनुसार आम्हाला हे करावं लागलं। तर एवढी मेहनत केल्यानंतर प्रेक्षकांसाठी तुम्ही ही मालिका तुम्ही त्यांच्या भेटीसाठी तुम्ही घेऊन गेले, हे सगळं बघितल्यानंतर वेदना झाल्या? नक्कीच या वेदना होणं अगदी स्वाभाविक आहे। कारण आमच्या संपूर्ण टीमनं ज्या पोटतिडकीनं या प्रोजेक्टसाठी योगदान दिलेलं आहे, मग आमचे लेखक प्रताप गंगावणे असतील, कॅमेरामॅन स्वर्गीय निर्मल जानी असतील, दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील, सगळेच कलाकार असतील, संपूर्ण अगदी स्पॉट बॉय पासून ते डिरेक्टरपर्यंतचा प्रत्येक व्यक्ती हा 2-2.5 वर्ष स्वतःला झोकून देऊन यामध्ये काम करत होता। झी मराठीसारख्या वाहिनीनं इतकं मोठं पाऊल उचललं होतं। कारण आपण जर बारकाईनं बघितलं तर छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास आत्तापर्यंत कोणीही दाखवला नव्हता।
आणि अशा परिस्थितीमध्ये झी मराठीसारख्या वाहिनीनं हे एक तसं पाहिलं तर क्रांतिकारी पाऊल उचललं होतं. आणि या सगळ्यांचं योगदान तुम्ही एका नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी या सगळ्यांचं योगदान पुसणार आहात का? छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो समोर आणण्यामध्ये स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा जो काही वाटा आहे हा तुम्ही सहज नाकारणार आहात का? बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की मालिका संपून 5 वर्ष झालीत. मग त्यानंतर पुन्हा ते करून त्या मालिकेच्या विषयी योगदान देणाऱ्या प्रत्येकाविषयी प्रश्नचिन्ह जेव्हा उपस्थित केलं जातं तेव्हा खरोखर त्रास होतो की नेमकं आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत. आणि कोणाचा तरी एक राजकीय हेतू साध्य करण्यासाठी किंवा एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी इतक्या लोकांच्या योगदानाविषयी, त्यांच्या श्रमाविषयी, त्यांच्या कष्टाविषयी आपण अजिबातच जाणीव किंवा अजिबातच आपण संवेदना दाखवणार नाही आहोत का, याची नक्कीच वेदना या टीकेमध्ये सुद्धा राजकारण 100% या टीकेमध्ये म्हणजे यामध्ये खूप प्रामाणिकपणे जर बघितलं तर एक हेतू पुरस्पर या पद्धतीनं हा जो इतिहास आहे हा पुसला जावा किंवा हे खोटं होतं सगळं असं लोकांना सांगण्याची जी अहमहिका लागलेली आहे त्या सगळ्यांना खरोखर हा प्रश्न आहे की जर हे खोटं होतं ना मग आपण नेमकं काय केलं होतं हा खरा इतिहास समोर येण्यासाठी. मग का म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या आधी आत्ता जे कोणी दुड्ढाचार्य सोशल मीडियावर येऊन याविषयी कमेंट करतात यांच्यापैकी कोणी काय योगदान दिलं याचं आत्मपरीक्षण करण्याची मानसिकता नाहीये का? ही इतकी स्वच्छ स्पष्ट माझी भूमिका आहे. आणि मग जर हे केलं नव्हतं तर जे केलं ते करत असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्वलज्वलन तेजस चरित्राला कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने अगदी लहानग्यांना सुद्धा समजतील महाराज. कारण शालेय पुस्तकात नाहीये तो. शालेय पुस्तकामध्ये अवघा म्हणजे आता तर सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये तर अगदी अवघा 1-2 पॅरेग्राफ पुरते छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे. हा जेव्हा उलगडून सांगण्याचा एक प्रयत्न झाला तो प्रयत्न महाराष्ट्रानं डोकावर घेतला त्यानंतर त्या हेतूविषयी शंका उपस्थित करणे दुर्दैवी आहे. तुम्ही 2 ते 3 वेळा तुम्ही राजकीय हेतू किंवा राजकीय हेतू असे तुम्ही वाक्य तुम्ही वापरला तर कुठेतरी राजकीय कोण करते का तुम्हाला असं वाटतं? नाही, मी राजकीय पक्षाविषयी असं म्हणत नाही कोणत्याही, परंतु जी एक नवीन अंधभक्त राजकीय अंधभक्तांचं काही एक पेव फुटलेलं आहे यामध्ये जी ट्रोलर्स गँग आहे या ट्रोलर गँगकडून एक हा नॅरेटिव्ह पसरवला जातोय का ही शंका आल्याशिवाय राहत नाही ना यामध्ये. कारण मग मुद्दाम त्यामध्ये शरद पवार साहेबांचं नाव आणायचं, मुद्दाम त्यामध्ये सेक्युलर विचारसरणीमुळं तुम्ही असं दाखवलं असं म्हणायचं. आणि हे सगळं सांगत असताना मूळ त्या माध्यमाची मर्यादा काय असते, दूरचित्रवाणीची नेमकी मर्यादा काय असते हे सगळं सोयीस्कररित्या विसरायचं. तर मग याच्यामध्ये राजकीय हेतू नाही मग दुसरं काय? नक्कीच तुम्ही आता म्हणालात की 5 वर्षानंतर जर अशा प्रकारे टीका होत असेल, आता कुठे छावा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि त्यामध्ये शेवट जर आपण बघितलं तर अंगावरती शहारे येतील असा शेवट आहे, तुम्ही सुद्धा पाहिला असाल. तर त्यामुळे कुठेतरी त्याचा प्रभाव नाही, मला असं वाटतं की ही दोन्ही माध्यमं मुळात वेगळी आहेत. म्हणजे जेव्हा मी जसं म्हणालो की चित्रपट मी अजून पाहिला नाहीये परंतु चित्रपट माध्यमामध्ये या गोष्टी तुम्ही दाखवू शकता कारण तुमचा येणारा प्रेक्षक हे ठरवून आलेला असतो की मला हा चित्रपट पाहायचा आहे. जेव्हा तुम्ही मालिका करत असता, दूरचित्रवाणी मालिका करत असता तेव्हा तुमचा प्रेक्षकाच्या दिवाणखान्यात तुम्ही जात असता. त्यामुळे त्याच्याकडे चॉईस असतो मला हे पाहायचंय किंवा नाही पाहायचंय. तुम्ही महानाट्य पाहता तेव्हा सुद्धा प्रेक्षक हे ठरवून आलेला असतो की मला हे पाहायचंय. महानाट्यामध्ये सुद्धा हा थरार हा तितकाच तो अंगावर येतो कारण तो प्रसंगच तेवढा अंगावर येणार आहे. पण दूरचित्रवाणी मालिका करत असताना तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते महिला वर्गापासून या सगळ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्या नेमका काय परिणाम होईल आणि त्याचबरोबर याचे असणारे गाईडलाईन्स या गाईडलाईन्स नुसार जेवढं जास्त म्हणजे जेवढं शक्य होतं तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आता तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे की नक्की काय झालेलं होतं आणि नियमावलीनुसार तुम्हाला शेवट दाखवावा लागला. पुढे काय नक्की तुमची आता भूमिका असणार आहे? कारण टीका तर आता सोशल मीडियावरती सुरू झाल्यानंतर त्याला थांबवणं पण तेवढंच अवघड होऊन जातं. नाही, यामध्ये कसं आहे की आपण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करत असताना एका शुद्ध हेतून केलेली ती मालिका आहे. मुळात 2017 मालिका सुरू झाली आणि त्यावेळी खरं तर कोणत्याही राजकीय भूमिकेचा किंवा राजकीय गोष्टींचा याच्याशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे ही म्हणजे अकारण होणारी टीका आहे. परंतु त्याच वेळी जर तुम्ही त्याला उत्तर दिलं नाही ना तर अनेकदा ही तुम्ही गोष्ट मान्य करता की काय असं वाटतं आणि त्यामुळे हे येणं गरजेचं होतं जेणेकरून ज्या आमच्या संपूर्ण टीमने एक योगदान दिलेलं आहे. आणि खरंच वैशिष्ट्य आहे की आमच्या टीममध्ये 18 पगड जातीची माणसं होती ना.
मग यापैकी कोणाला जर खटकलं असतं तर त्यावेळी त्यांनी सांगितलं असं नाही हे चुकतं, हे आपण असं करायला पाहिजे होतं. या पद्धतीचा कोणताही वाद तुम्हाला संपूर्ण मालिका असताना समोर आला नाही.